नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. अंबरनाथमध्ये लोकशाही संरक्षणार्थ निषेध धडक मोर्चाचे आयोजन, तहसीलदारामार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन. देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ लोकशाहीच्या संरक्षणासाठी तसेच दिल्ली येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ आज अंबरनाथ येथे लोकशाही संरक्षण निषेध धडक मोर्चा करण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून पुढे तहसीलदार कार्यालय अंबरनाथ येथे धडक दिली. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवरील कारवाई थांबावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने सुद्धाही येथे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुजल शलार, नूरमहान शेख, योगेश चलवादी, नितीन इनकर, तुषार इनकर, अक्रम खान, सलीम खान, सुबेर शेख, अनुराधा गोडबोले, लता डोंगरे तसे अन्य आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. वरती पकड, आवाज येतील. इथं असणाऱ्या जो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्यासाठीची आज मागणी घेऊन आम्ही तहसील कार्यालयापासून निवेदन देण्यासाठी आलो. आजची जी शिक्षण व्यवस्था आहे ती अतिशय ढासळलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या नीट पेपर फुटीमुळे अनेक ज्या काही परीक्षा फुटत आहेत, पेपर फुटतोय, लीक होत आहेत, त्याची जिम्मेदारी कोण आहे, याला जबाबदार कोण आहे, आणि ती जबाबदारी जर हे स्वीकारणार नसतील आणि असंवेदनशीलपणे लोकांशी वागणार असतील तर याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. वरती पकड, वरती पकड, आवाज येतील. ठीक सर, धन्यवाद. आज या ठिकाणी अंबरनाथचे आणि उल्हासनगरचे सर्व पदाधिकारी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, की सरकारने फक्त पेपर फुटीसाठी हे कारणीभूत नसून गेल्या 14 वर्षापासून पाहिला तर राम तो हम ही लाएंगे या पद्धतीने बोलले, पण नंतर चोरी भी हमी करेंगे असंही त्याने नारा दिला असं वाटतंय. कारण की त्या राम मंदिरामध्ये, त्या प्रभू श्री राम मंदिरामध्ये चोरी करणारे जे आहेत त्यांना आजपर्यंत शासन देण्यात आलेलं नाहीये. तर आपण किती दिवस शांत बसले पाहिजे? आपण सुद्धा जागे झालं पाहिजे. जागो इंडिया जागो हे स्लोगन पहिले टीव्हीला यायचं, पण आता खरंच लोकांसमोर बोलावं लागणार की जागो इंडिया जागो. कारण की सरकार जे काही करतंय ते लोकांच्या हितासाठी नसून फक्त आहे की आपली शिक्षण संस्कृती ही पूर्णपणे वाया चाललेली आहे. भ्रष्ट अधिकारी त्यांच्या पद्धतीने सर्व शिक्षण पद्धती राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज साधी मागणी होती की एक शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा. जी आज घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निमित्ताने तरी सरकारने आज संवेदनशीलपणा दाखवणं गरजेचं होतं, पण तो न दाखवता एक उपोषणाला बसलेला व्यक्ती त्याला एक निर्दयपणे उचलून घेऊन जाणे म्हणजे हे जवळपास एक प्रकारे आपण हुकुमशाही चालवली आहे. आम्ही जे करणार ते सत्य असेल, तेच बरोबर असेल. आम्हाला कोणीही विरोध करणारा हा देशद्रोही आहे. आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भविष्यासाठी जर का बोलणार आहोत तर त्यासाठी आपण देशद्रोही धरले जात आहोत. हा फक्त सत्तेचा आणि पैशाचा माद आहे.
तो माज उतरवण्याची ताकद फक्त सामान्य नागरिकांच्या मध्ये आहे आणि तो त्यांनी उतरवलाच पाहिजे. प्रत्येक सामान्य नागरिकांनी या आंदोलनाला सहभागी व्हावे. आपल्या सर्वांना जंतर मंतरला जाता येणार नाहीये, ते जाणं शक्य नाही. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.